नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 48च्या खोलात जाणार आहोत. हा अध्याय केवळ एक साधी कथा नाहीये, तर ती संपूर्ण शरणागती आणि ईश्वरी कृपेची एक अत्यंत प्रबळ साक्ष आहे. जेव्हा आपल्या भौतिक जगाचे, व्यवहाराचे सर्व तर्क संपतात, तेव्हा खऱ्या श्रद्धेचा प्रवास कसा सुरू होतो याचं हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते एकदा थोडक्यात बघूया. सुरुवातीला आपण पर्वतेश्वराची अढळ भक्ती पाहणार आहोत. त्यानंतर श्रीगुरूंची ती विचित्र आज्ञा, गुरूंच्या शब्दावरचा ठाम विश्वास, कुटुंबाचा शोक आणि लोकांचा उपहास, निसर्गाचा कोप व तो अद्भुत चमत्कार आणि शेवटी यातून मिळणारा बोध आणि फळश्रुती आपण समजून घेणार आहोत. भाग 1. पर्वतेश्वराची अढळ भक्ती, गाणगापूरचा नम्र शेतकरी. ह्या कथेची सुरुवात होते ती गाणगापूर या पवित्र क्षेत्रातून. मूळ ग्रंथानुसार पर्वतेश्वर नावाचा एक अत्यंत गरीब शेतकरी तिथे राहत होता. आता बघा, त्याच्याकडे भौतिक संपत्ती अजिबात नव्हती, पण श्री नृसिंह सरस्वती यांच्यावरील निस्सीम श्रद्धेची त्याच्याकडे खूप मोठी पुंजी होती. त्याचा रोजचा दिनक्रम कसा होता हे पाहणं खूप रंजक आहे. श्रीगुरू दररोज संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. पर्वतेश्वर सकाळी शेतात घाम गाळायचा, कठोर परिश्रम करायचा. पण जेव्हा तो श्रीगुरूंना पाहायचा तेव्हा तो हातातलं सगळं काम सोडून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग नमस्कार घालायचा. माध्यान्हकाळी जेव्हा श्रीगुरू मठात परतत असत तेव्हाही तो शेताच्या बांधावर उभा राहून त्यांना अतिशय भक्तिभावाने वंदन करत असे. त्याचे कष्ट आणि त्याची भक्ती जणू काही एकमेकात गुंफलेलीच होती. आणि यातली सर्वात विशेष गोष्ट कोणती माहिती आहे? हे सगळं 1-2 महिने नाही, तर अनेक वर्ष अखंड सुरू होतं. अत्यंत गरिबीत जगूनही त्याने ह्या सर्व वर्षात श्रीगुरूंकडे स्वतःसाठी कोणत्याही ऐहिक सुखाची किंवा पैशाची अजिबात मागणी केली नव्हती. काहीही अपेक्षा न ठेवता केलेली ही खऱ्या अर्थाने एक निष्काम कर्मभक्ती होती. भाग 2. श्रीगुरूंची विचित्र आज्ञा. अनेक वर्षांच्या या भक्तीनंतर एके दिवशी श्रीगुरू पर्वतेश्वरावर खरोखर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला बोलावून विचारलं, तू दररोज कष्ट करून आम्हाला वंदन करतोस. तुझ्या मनात कोणती इच्छा आहे? त्यावर पर्वतेश्वर अतिशय नम्रपणे म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने यावर्षी माझ्या शेतात यावनाळ म्हणजे ज्वारीचं अतिशय उत्तम पीक आलं आहे. ते चांगलं पक्व व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. पण पुढे जे घडलं ते खऱ्या अर्थाने धक्कादायक होतं. श्रीगुरू त्याच्या शेतावर गेले. तिथल्या त्या हिरव्यागार आणि कोवळ्या पिकाकडे त्यांनी पाहिलं आणि एक अत्यंत अनपेक्षित आज्ञा दिली. ते म्हणाले, हे सर्व पीक आत्ताच्या आत्ता कापून टाक. आता तुम्हीच विचार करा, जे पीक अजून कोवळं आहे ते कापायला सांगणं हे कोणत्याही शेतकऱ्यासाठी किती भयानक असू शकतं. भाग 3. गुरूंच्या शब्दावर विश्वास. मित्रांनो, इथून खऱ्या अर्थाने श्रद्धेची कसोटी सुरू होते. मानवी जगण्याची धडपड आणि आध्यात्मिक आज्ञापालन यांच्यात हा एक प्रचंड मोठा संघर्ष होता. पीक कोवळं होतं. ते कापलं तर हातात काहीच येणार नव्हतं आणि थेट उपासमारीची वेळ येणार होती. पण आश्चर्य म्हणजे पर्वतेश्वराने मनातील सर्व शंका काढून टाकल्या आणि तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. भौतिक तर्क आणि आध्यात्मिक श्रद्धा यांच्यात किती जमीन अस्मानाची तफावत असते हे यावरून स्पष्ट होतं. एकीकडे गावातील लोकांचा अतिशय व्यावहारिक आणि साधा तर्क होता की कोवळं पीक कापणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेणं. पण पर्वतेश्वराचा तर्क अगदी वेगळा होता. श्रीगुरूंचे शब्द हीच कामधेनू आहे, त्यांच्या मुखातून आलेले शब्द कधीही खोटे ठरू शकत नाहीत, हा त्याचा ठाम विश्वास होता. आणि यातला सर्वात अवाक करणारा भाग कोणता असेल तर तो म्हणजे या निर्णयासाठी त्यानं मोजलेली किंमत. त्याने गावाच्या अधिकाऱ्याकडे जाऊन पीक कापण्याची रीतसर परवानगी मागितली. अधिकाऱ्याने जेव्हा विरोध केला तेव्हा पर्वतेश्वरानं चक्क दुप्पट शेतसारा देण्याचं मान्य केलं. स्वतःचं नुकसान करण्यासाठी स्वतःच्याच खिशातून दुप्पट दंड भरणं हे सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं आहे, नाही का? भाग 4. कुटुंबाचा शोक आणि लोकांचा उपहास. आता आपण कथेच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे समाजाचा आणि कुटुंबाचा मोठा विरोध पर्वतेश्वराला सहन करावा लागतो. जेव्हा तो मजुरांना घेऊन स्वतःचं उभं पीक कापू लागला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलं शेतावर धावत आली. त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा भावनिक धक्का होता. त्याच्या पत्नीने अक्षरशः टाहो फोडला आणि ती म्हणाली, तुम्ही वेडे झाला आहात का? एका संन्याशाच्या सांगण्यावरून आपल्या जगण्याचा आधार असा का नष्ट करत आहात? गावचे लोकही त्याची मोठी थट्टा करू लागले, त्याला वेड्यात काढू लागले. ही परिस्थिती अशी होती की पर्वतेश्वर आता पूर्णपणे एकाकी पडला होता.
कुटुंबाचा शोक, समाजाचा उपहास आणि उपासमारीची भीती. तरीही तो डगमगला नाही आणि त्याने सर्व पीक कापून टाकलं. भाग 5. निसर्गाचा कोप व चमत्कार. अध्याय 48चा हा सर्वात उत्कंठावर्धक आणि परमोच्च क्षण आहे. पीक कापून झाल्यानंतरचा काळ पर्वतेश्वरासाठी अत्यंत कठीण होता, पण आता निसर्गाचं एक अघटित रूप सर्वांना पाहायला मिळणार होतं. आता हा घटनाक्रम नीट समजून घ्या. पीक कापून टाकलं, 8 दिवस असेच चिंतेत आणि तणावात गेले, आणि अचानक निसर्गाचा कोप झाला. भयानक थंडी पडली आणि मूळ नक्षत्राचा अत्यंत वेगवान अवकाळी पाऊस सुरू झाला. मग काय झालं? ज्या गावकऱ्यांनी पर्वतेश्वराला वेडात काढलं होतं आणि शहाणपणाने आपलं पीक उभं ठेवलं होतं, त्यांच्यावर निसर्गाचा मोठा तडाखा बसला. त्या भयानक थंडी आणि पावसामुळे संपूर्ण गाणगापूर परिसरातील सर्व उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली. त्यांच्या शेतात फक्त आणि फक्त माती उरली. आणि इथेच तो अद्भुत चमत्कार घडला. श्रीगुरूंची ती विचित्र वाटणारी आज्ञा हा शाप नसून खूप मोठा आशीर्वाद होता, हे आता सिद्ध झालं. पर्वतेश्वराने जे पीक मुळापासून कापलं होतं, त्या कापलेल्या मुळांतून एकाएकी 100 पट, होय 100 अधिक वेगाने नवीन कोंब फुटले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका ताटाला 11 कणसे आली. त्याचं शेत धान्याने असं काही डवरलं जे भौतिक नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध आणि केवळ एका चमत्कारानेच शक्य होतं. भाग 6. बोध आणि फलश्रुती. या संपूर्ण प्रसंगानंतर काय होतं तर हा चमत्कार पाहून संपूर्ण गाव आणि तो अधिकारीही थक्क होतो. पर्वतेश्वराच्या पत्नीला आपल्या अज्ञानाचा तीव्र पश्चाताप होतो. दोघेही श्रीगुरूंच्या चरणी जाऊन त्यांना शिवस्वरूप मानून त्यांची स्तुती करतात. श्रीगुरूंनीही प्रसन्न होऊन त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल असा खूप मोठा आशीर्वाद दिला. ग्रंथानुसार या अध्यायाची फलश्रुती खूप मोठी आहे. जो भक्त हा अध्याय पूर्ण श्रद्धेने वाचतो आणि समजून घेतो, त्याच्या आयुष्यातील दारिद्र्य कायमचं नष्ट होतं. त्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ साध्य होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला श्रीगुरूंची अखंड कृपा लाभते, असं सांगितलं आहे. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी जाता जाता आपण एका प्रश्नावर नक्की विचार करूया. जिथे आपल्या जगातील भौतिक तर्क आणि शहाणपण संपुष्टात येतं, तिथेच खऱ्या ईश्वरी रक्षणाला सुरुवात होते का? पर्वतेश्वराच्या या कथेवरून हे नक्कीच सिद्ध होतं की अढळ विश्वास आणि संपूर्ण शरणागती हेच सर्वोच्च सत्य आहे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण विषयासह.